नमस्कार दोस्तानो, बघा आज सकाळ सकाळपारी उठल्या नाना भाऊला आणि सोनूचे पप्पा यांना इतकी विनंती केली तरी ते काय आमच्या शब्दाला त्याने मान दिला नाही. म्हणजे त्याला काहीतरी गडबड आहे म्हणून ते बघा चटकन उठले तसे निघून गेले. नाश्ता केला तसा केले. बघा आमची अजून एक विनंती होती की आजचे दिवस राहावं पण राहिले नाहीत. ही बघा ताई आपले सोनाली ताई, हे बघा आल्यापासनं ह्यांनी इतकी कामं केली. आज मी पहिल्यांदा ह्यांना बोलायला लागलोय. 2 दिवस झाले आली द्या पण माझी ह्यांची भेटच नाही. म्हणजे का मी माझ्या कामात जनावरांच्या सगळ्यांच्या फक्त मी लांब न फक्त तिकडे जागा थोडं दुसरं काम निघायचं. त्यामुळे ह्यांच्याशी गप्पा हाणू मी मारलेच नाही त्या, म्हणून आता गप्पा हाणण्याचा प्रयत्न करतोय. बघा काय चाललंय ताई मग? बरं तुमचं काय झालं? तुम्हाला काय वेळच मिळत नव्हता कामामधून? बघा या ताईने इतकी घराकामात मदत केली, लय मदत केली. बघा आमच्या पुढं जाऊन ह्यांनी कामं केलीत. बघा म्हणजे पूजा ताईला आणि पूनम ताईला थोडीशी विश्रांती मिळाली, म्हणजे मदत करू लागली. बघा तरी खरं तुमचं मनापासून अगदी आभार व्यक्त करतो. बघा खरं त्यात काय द्यावं, आपलंच घर म्हणून केलंय त्यात काय एवढं विशेष नाही. बघा इथं तुम्हालाच फक्त वेळ नव्हता बोलायला. इथं कुठलाही माणूस येऊ द्या, या आपलंच घर म्हणायचं. आपलं कसं वाटलं तुम्हाला इथं? छान वाटलं मला पण इथं येऊन. म्हणजे असं वाटलंच नाही परक्या घरी आले म्हणून. मला तर मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितलंय की मला वाटत होतं हे माझंच माहेरच आहे. असंच राहिलं म्हणजे लेकरं पण. बघा सोनाली ताई आणि राधाताई आता ही दुसऱ्या तिसऱ्यांदा आली असं, पण तुम्ही आज पहिल्यांदाच आमच्याकडे आलाय. बघा हा पहिली बार आली तरी पण मला असं वाटलं नाही की अनोळखी घर आहे म्हणून. छान वाटलं मला पण. बघा राधाताई आल्या. बघा नाही राधाताई लगेच सोनाली ताई बोलते तर लगेच राधाताई पळतच आली. मी आबावर रुसलेले आहे. पहिली गोष्ट तर का मला आल्यापासून बोललं नाही तर आणि सोनीला म्हणलं तर मी सकाळी म्हणले जरा सांगू का, तुम्ही आला तुमचं कामात माझा जनावराचं ही पुढे माझं आहे का. आज फक्त मी मोकळा झालो, जनावरांना टाकलं सगळं झालं. आता काय कार्यक्रम नाही त्यामुळे मोकळा झालो ना. दररोज मला वेळच नव्हता. हो 1 मिनिट मला बाहेर आल्यापासून वेळच नव्हता की त्यांना सुद्धा. त्यांना काय नाही बोलू वाटत का, बोलू वाटते पण वेळच नाही मिळाला. माणसं लय होती, गर्दी होती त्याच्यामुळे. बरोबर आहे. कारण काही जनावरांमुळे आम्हाला काम तर कारण आम्ही तेच पाऊस येते मधनातनं. पाऊस येतो आज जरा तुम्ही उघडीत दिली आहे. कार्यक्रमामुळे तर जास्त धावपळ झालेली आहे. अहो काल मला काय वाटलं माहितीये का, आपला कार्यक्रम होतोय का नाही पावसामुळे खरंच कार्यक्रम झाला, एक पंगत उठली आणि थोडासा पाऊस आला. पण आपल्याला घर भरपूर बांधल्यामुळं काय टेन्शन नाही. सगळी माणसं कोणाची एवढी राहिलेली होती माणसं तेवढी सगळी घरात बसली. बघा घरात हॉलमध्ये बसले, काय बसले. मग घर बांधल्यामुळे फायदा झाला का नाही? झाला व्यवस्थित जेवण पण झालं, कार्यक्रम पण सगळा व्यवस्थित झाला. कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम? चांगला वाटला आणि वाईट पण वाटत होतं तेवढं की नाही का, ह्या बारक्या पुरीसला रडत होत्या, आईची आठवण आली म्हणून. आता काय करायचं त्यावेळी त्यांना बघून आम्हाला पण वाईट वाटत होती. जीवनात पैसा येतो, पैसा निघून जातो, पुन्हा परत येऊ शकतो, पण एकदा निघून गेलेली आई पुन्हा या जगामध्ये आई बाप कधीच मिळत नाही कुठं सुद्धा. पैशाने सुद्धा मिळत नाही. आई बापाची माया कधी बघा म्हणजे ते ना, म्हणून ज्याला आहे त्याने आई बापांना जपा. हा विचार आई बापाची किंमत. कारण का आई वडिलांची सेवा करण्यातच सगळ्यात मोठं पुण्य आहे. बघा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आईची हाक येई कानी मज होई शब्दाई, आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी. कसं आहे, एकदा चुकून गेलेला माणूस जीवनात परत येऊ शकतो. चुकून गेलेला आज येईल, उद्या येईल, ह्या पाहुण्याने गेला त्या पाहुण्याने गेला, पण देवा घरी गेलेला माणूस परत येऊ शकत नाही.